आता शाळेच्या आवारात वडापाव, समोसा, बर्गर विक्रीवर बंदी. नेमकं प्रकरण काय? नमस्कार, मी प्रियंका आणि तुम्ही पाहताय आय लव्ह नगर न्यूज. आता शाळांच्या आसपास वडापाव, बर्गर किंवा कसलंही जंक फूड मिळणार नाही, कारण मुलांचं आरोग्य बिघडवणाऱ्या या फास्ट फूडवर सरकारने थेट नो एंट्रीचा बोर्ड लावलाय. अन्न आणि औषध प्रशासन आयुक्त तुकाराम मुंढे यांनी याबाबतचा नवीन आदेश जारी केलाय. इतकंच नव्हे तर शाळेत आणि परिसरामध्ये कोणत्या पदार्थांना मनाई असेल याची अधिकृत यादीच प्रशासनाने जाहीर केली आहे. विशेष बाब म्हणजे या निर्णयाचा राज्यातील जवळपास 1,08,000 शाळा आणि 2 कोटी विद्यार्थ्यांवर परिणाम होणार आहे. आता कोणकोणत्या पदार्थांवर ही बंदी असेल आणि या निर्णयामागचा उद्देश काय हे आपण सविस्तरपणे जाणून घेऊयात. अन्न आणि औषध प्रशासन आयुक्त तुकाराम मुंढे यांनी जारी केलेल्या नवीन आदेशानुसार राज्यातील सर्व शाळांच्या 50 मीटरच्या परिघामध्ये उच्च चरबीयुक्त आणि जंक फूड विकण्यावर पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे. राज्य सरकारच्या सेफ फूड सेफ महाराष्ट्र या अभियानाअंतर्गत हा मोठा निर्णय घेण्यात आलाय. त्यांनी राज्यातील विद्यार्थ्यांना सुरक्षित आणि पौष्टिक जेवण मिळावं यासाठी हा महत्त्वाचा आदेश जारी केलाय. नवीन नियमावलीनुसार शाळेच्या 50 मीटरच्या अंतरात येणारी दुकानं, खाद्यपदार्थांचे स्टॉल्स आणि पुरवठादारांना भारतीय अन्न सुरक्षा आणि मानके प्राधिकरणाचे सर्व निकष पाळणं हे अनिवार्य असेल. राज्यातील 22 महिन्यांच्या बालकांपासून ते 12वीच्या वर्गातील विद्यार्थ्यांना आणि शासकीय, निमशासकीय, अनुदानित तसेच विना अनुदानित शाळा, वसतिगृह व अंगणवाड्यांसाठी हे नियम लागू राहतील. आता कोणत्या खाद्यपदार्थांवर पूर्णपणे बंदी असणार आहे ते सुद्धा जाणून घेऊयात. यामध्ये पहिला प्रकार आहे तळलेले व फास्ट फूड. यामध्ये समोसे, कचोरी, भजी, फ्रेंच फ्राईज आणि फ्राईड चिकन हे पदार्थ वारंवार वापरलेल्या तेलामध्ये किंवा वनस्पतीच्या तुपामध्ये बनवले जात असल्याने आरोग्यासाठी अत्यंत घातक मानले जातात, म्हणून यावर बंदी घालण्यात आली आहे. दुसरा प्रकार आहे बेकरीची उत्पादनं. यामध्ये केक, पेस्ट्री, कुकीज, बिस्किट्स आणि डोनट्स. तिसरा प्रकार आहे पॅक केलेले स्नॅक्स. मायक्रोवेव्ह मध्ये बनवले जाणारे पॉपकॉर्न आणि फ्रोझन पिझ्झा यावर सुद्धा बंदी घालण्यात आली आहे. चौथा प्रकार आहे फॅट्स आणि स्प्रेड्स. वनस्पती तूप, यामध्ये डालडा आणि स्टिक मार्जरीन यावर बंदी घालण्यात आली आहे. इतर घटक आहेत नॉन डेअरी कॉफी क्रीमर आणि केकसाठी वापरले जाणारे रेडीमेड फ्रॉस्टिंग, आयसिंग या सगळ्या पदार्थांचा यामध्ये समावेश आहे. आयुक्त तुकाराम मुंढे यांनी सांगितलं आहे की मार्गदर्शक तत्वांच्या अंमलबजावणीची प्राथमिक जबाबदारी ही मुख्याध्यापक आणि शाळा व्यवस्थापनाची असणार आहे. शालेय शिक्षण विभाग, सरकारी आणि अनुदानित शाळांसाठी नोडल एजन्सी असेल, तर इतर शिक्षण मंडळ आणि स्थानिक स्वराज्य संस्था देखील यावर देखरेख ठेवतील. यासाठी अन्न व औषध प्रशासन हे लवकरच राज्यात तपासणी मोहीम सुरू करणार आहे. नियमांचं उल्लंघन करणाऱ्या शाळांना अन्न सुरक्षा आणि मानके कायदा 2026 अंतर्गत नोटीस, परवाना, निलंबन किंवा कायदेशीर कारवाईला सामोरं जावं लागणार आहे. सरकारने घेतलेल्या या निर्णयाबद्दल तुम्हाला नेमकं काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून सांगा आणि पाहत राहा आय लव्ह नगर न्यूज.